नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत बेळगाव येथील मृत्यू झालेल्यांची संख्या 4 अशी झाली असून शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या भाजप कार्यकर्त्या महादेवी भावनूर यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी वडगाव येथील ज्योती हत्तरवाड वय 50 आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरवाड तसेच भाजप महिला कार्यकर्त्या कांचन कोपर्डे यांचे पती अरुण कोपर्डे आणि महादेवी भावनूर अशा 4 जणांचा मृत्यू झालाय. महादेवी हनुमंत भावनूर यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. आमदार आसिफ सेठ यांनी महाकुंभमेळ्यामधील दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. एका दुर्दैवी अपघातात बेळगाव शहरातील 4 जणांनी जीव गमावला. सेठ यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. मी येथील स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. सर्व आवश्यक मदत पुरवली जाईल असे सेठ यांनी म्हटलंय. सध्या सुरू असलेल्या महाकुंभ उत्सवादरम्यान ही दुर्घटना घडली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तुमच्या दुःखात आमचा सहभाग असल्याचे सांगून पीडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. उत्तरचे माजी आमदार भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी महाकुंभमेळ्यामधील दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. एका दुर्दैवी अपघातात बेळगाव शहरातील 4 जणांनी जीव गमावला. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. मी येथील स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. सर्व आवश्यक मदत पुरवली जाईल अशी त्यांनी माहिती दिली. प्रयागराज येथील संगमावर मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानादरम्यान रात्री 1:30च्या सुमारास अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या कुंभमेळ्यासाठी बेळगावमधूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून येथील कुंभमेळ्यामध्ये बेळगावचे काही भाविक बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या वृत्ताला बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुजोरा दिलाय. प्रसार माध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की बेळगावमधूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून काही भाविक बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तेथील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS IPS अधिकारी यांच्याशी सातत्याने आपण संपर्कात आहोत असे जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले. महाकुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येमुळे प्रयागराज येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचा परिणाम प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधी जनसमुदाय जमा झाला आहे. त्यामुळे काल रात्री चेंगराचेंगरीत अनेकांनी आपला प्राण गमावलाय. त्यामुळे येथील परिस्थिती पाहता सध्या या ठिकाणी येण्याचे धाडस करू नका असं आवाहन बेळगाव येथून गेलेल्या भक्तांनी तरुण भारतच्या माध्यमातून केलं आहे. या परिसरात लोकांना सध्या या तीर्थक्षेत्राला भेट देऊ नका असं देखील सांगितलं आहे. प्रयागराज ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान बेपत्ता झालेल्या बेळगावातील आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शहरातील वडगाव येथील रहिवासी ज्योती हत्तरमठ वय 50 आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरमठ असं मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या मायलेकी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. चेंगराचेंगरीमध्ये या दोघी बेपत्ता झाल्या. बेळगावातील कुटुंबियांशीही संपर्क होऊ शकला नाही. फोन वाजला पण रिसीव्ह होत नसल्यानं कुटुंबीय काळजीत पडले. आतापर्यंत या दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं असून बेळगाव शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. आजच्या सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी मोबाईल प्रेमी कोणकोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. ही घटना आहे बेळगावातील हुल्लडबाज तरुणांची. त्याचं झालं असं की सोशल मीडियावर आपल्या रीलच्या पोस्टला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या नादात बेळगाव शहरामध्ये भर दिवसा येथील काही हुल्लडबाज तरुण रस्त्यावर हातात गन नाचवत हिरोची स्टाईल मारत मोबाईलमध्ये शूट करून आपल्या सोशल मीडियावर रील पोस्ट केली. बघता बघता अपलोड केलेली रीलची पोस्ट व्हायरल होण्यास अधिक वेळ लागला नाही. अशा तरुणांना अद्दल घडवण्यासाठी आणि समाजात अशा प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांकडून आता कडक पावले उचलली असून अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या विषयीचा व्हिडिओ बेळगाव पोलिसांनी आपल्या अधिकृत कमिशनर ऑफ पोलीस बेलगाम सिटी या सोशल मीडियावर अपलोड केलाय.
लोकायुक्त पोलीस अधिकारी असल्याचं सांगून विजयपूर जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथील मुरुगप्पा निंगप्पा कुंभार वय 57 या व्यक्तीला अटक केली आहे. विजयपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीकडून रोख रक्कम जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने 27वी हरे कृष्ण रथयात्रा येत्या शनिवार व रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून हजारो भक्तगण यामध्ये भाग घेणार आहेत, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली. शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:45 धर्मवीर संभाजी चौक येथे भाविकांचा मेळावा, दुपारी 1:30 वाजता देश विदेशातून आलेल्या ज्येष्ठ भक्तांच्या हस्ते आरती व मिरवणुकीला सुरुवात होईल. रायबाग येथील सरकारी रुग्णालयामध्ये विविध समस्यांनी डोकं वर काढल्यानं सर्वसामान्य रुग्णांना याचा त्रास होतोय. याची दखल घेत सदर समस्या प्रशासनाने तात्काळ निकाली काढाव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील एकता सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलाय. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी इस्पितळाला भेट देऊन मुख्य वैद्याधिकारी RH रंगण्णवर यांची भेट घेऊन समस्या सोडवण्याची मागणी केली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 तर्फे 66वी रोटरी जिल्हा परिषद नक्षत्र 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये 3 दिवस KLE कन्व्हेन्शन सेंटर बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथील प्रतिनिधींसह या पॉवर पॅक्ड कॉन्फरन्समध्ये स्पीकरशी एक विलक्षण लाईनअप, विचार करायला लावणारी चर्चा, प्रेरणादायी सत्रे आणि आकर्षक संवाद सादर केले जातील. या कार्यक्रमासाठी जवळपास 1500 प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा असून ही परिषद रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 साठी एक ऐतिहासिक मेळावा ठरणार आहे. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी समाजसेवक, संशोधक आणि माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या परिषदेचे भव्य उद्घाटन होणार असून भारताची सॉफ्ट पॉवर आणि आम्ही कसे योगदान देऊ शकतो या विषयावर ते मुख्य भाषण देतील. त्यांच्यासह प्रसिद्ध शास्त्रज्ञ, लेखक आणि सार्वजनिक वक्ता आनंद रंगनाथन ट्रेडमिल टू ट्रॅव्हेटर इंडिया टुवर्ड 2047 संधी आणि आव्हाने यावर भाष्य करतील. यावेळी रोटरीचे जिल्हा राज्यपाल 3170 रोटेरियन शरद पै हे उपस्थित राहणार असून 1 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्राप्त स्तंभलेखिका आणि हेरिटेज तज्ज्ञ शेफाली वैद्य, प्रेरणादायी वक्ता आणि प्रमुख कथाकार ऋषी नंदा, ग्राहक आनंद आणि सेवा उत्कृष्टतेचे प्रसिद्ध वकील अण्णा दुराई, निवृत्त लष्करी अधिकारी, लष्करी रणनीतिकार आणि आदरणीय संरक्षण तज्ज्ञ मेजर जनरल GD बक्षी यांचं भाषण आयोजित करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी रोटरीचे माजी प्रांतपाल रुचिर जानी, परिषदेचे अध्यक्ष रोटेरियन डॉक्टर कमलाकर आचरेकर, रोटेरियन अजय मेनन तसेच परिषदेचे सचिव रोटेरियन पराग भंडारे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.